नमस्कार. सुगरण स्वाद घरचा या यूट्यूब चॅनलवर मी स्वप्ना तुमचं खूप खूप स्वागत करीत आहे. आज आपण बनवणार आहोत अतिशय झटपट आणि खायला अतिशय चवदार सुकटाची चटणी. अगदी झटपट आणि आयत्या वेळी भाजीला जर काही नसेल तर अतिशय सोपी रेसिपी आहे आणि खायला म्हणाल तर खूप टेस्टी लागते. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. इथे मी 2 वाटी सुकट घेतलेलं आहे. छान व्यवस्थित भाजून घेतलेलं आहे कढईमध्ये आणि व्यवस्थित साफ करून घ्यायचं आहे आपल्याला. आता हे सुकट कढई ठेवलेली आहे तापत. त्यामध्ये घालायचं आहे 3 ते 4 चमचे तेल. त्याच्यामध्ये घालायचा आहे कढीपत्ता. कढीपत्ता छान तडतडला की नंतर घालायचा आहे बारीक चिरलेला कांदा. तर मी इथे 5 मिडियम आकाराचे कांदे असे कट करून घेतलेले आहेत छान बारीक. आता जेवढं सुकट असेल त्याप्रमाणे तुम्ही कांदा कमी जास्त घेऊ शकता. तुमच्या आवडीप्रमाणे. कांदा आपला छान आपल्याला गोल्डन रंगावरती फ्राय करायचा आहे. तोपर्यंत आपण सुकट पाण्यामध्ये भिजत घालूया. आता हे भाजून घेतलेलं सुकट आहे त्याला असं छान पाण्यामध्ये भिजत घातलं ना की ह्याला जी काही माती वगैरे काय असते ती पाण्याच्या तळाशी जाऊन राहते आणि व्यवस्थित सुकट साफ होतं. हे बघा. नंतर असं पिळून आपल्याला एका प्लेटमध्ये काढायचं आहे. असं व्यवस्थित पाण्यातून सर्व सुकट काढून घ्यायचं. कांदा आपला छान परतत आलेला आहे. कांद्याचा रंग बदललेला आहे. आता यामध्येच घालायचा आहे टोमॅटो. तर इथे मी 2 मोठ्या आकाराचे टोमॅटो बारीक चिरून घेतलेले आहेत ते याच्यामध्ये घातलेले आहेत. टोमॅटो शिजण्यासाठी याच्यावरती थोडंसं मीठ घालायचं आहे म्हणजे टोमॅटो पटकन शिजल्या जातात. आणि आता टोमॅटो मऊ होईपर्यंत आपल्याला व्यवस्थित पुन्हा परतून घ्यायचं आहे. तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही यामध्ये 1 बटाटा घातला तरी चालेल. तर मसाल्यामध्ये घेतलेला आहे घरगुती मसाला, लाल तिखट, धने पावडर, हळद आणि मीठ. आता हे सुके मसाले याच्यामध्ये घालूयात. आणि आता छान तेलावरती हे मसाले कांद्यामध्ये आपल्याला परतून घ्यायचे आहेत. पाहू शकताय छान मस्त तेल सुटलेलं आहे आपल्या मसाल्यांना. आणि कांदाही व्यवस्थित. टोमॅटो बघा पूर्ण मॅश झालेला आहे. अजिबात दिसत नाही आहे टोमॅटो कुठेही. आणि आता इथे घालायचं आहे सुकट. आणि आता संपूर्ण सुकट जे आहे ते असंच कांद्यावरती आपल्याला तेलामध्ये असं छान फ्राय करायचं आहे. आणि भाजल्यानंतर कधीही सुकट धुवूनच घ्यायचं कारण मग ते जी माती असते सुकटाला ती निघत नाही. आता भरपूर अशी कोथिंबीर घालायची बारीक चिरलेली आणि पुन्हा एकदा मिक्स करायचं. कारण कोथिंबीर घातल्यानंतर सुकटाच्या चटणीची चव अजून वाढते.
व्यवस्थित छान परतून घ्यायची. मोठ्या आचेवरच परतायची आहे. एक 10 ते 15 मिनिटात आपल्याला गरमागरम सुकटाची चटणी तयार होते. अजिबात वेळ लागत नाही. पाहू शकताय मस्त झणझणीत आणि अतिशय चवदार अशी आपली सुकटाची चटणी तयार झालेली आहे. त्याचबरोबर इथं गरमागरम ज्वारीची भाकरी तयार झालेली आहे. पाहू शकताय अशी टम्म फुगलेली गरम गरम ज्वारीची भाकर आणि गरमागरम सुकटाची चटणी. चला तर मग झटपट ताट वाढायला घेऊया. कांदा, लिंबू आणि गरमागरम सुकटाची चटणी आणि ज्वारीची भाकरी. झाला की नाही झणझणीत बेत? तर नक्की ट्राय करा आणि रेसिपी आवडल्यास चॅनलला लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.